वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। हातकणंगले लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाची ठरणार रणनीती, प्राथमिक बैठक संपन्न। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या वतीने 2024 कालावधीमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांची एकजूट यासाठी इचलकरंजी व हातकणंगले व शिरोळ तालुक्याच्या वतीने मराठा समाजातील सकल मराठा समाजातील समन्वयक व सर्व पदाधिकारी यांची बैठक इचलकरंजी येथे मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी उद्यान येथे पार पडली। यावेळी या मीटिंगमध्ये एकमुखाने निर्णय घेऊन येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावागावातून किती उमेदवार उभे राहणार आहेत याची चाचणी करण्यात आली। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 6 तालुक्याच्या या बैठकीमध्ये पुढील दिशा ठरवण्यासाठी वडगाव हे सेंटर घेण्याचे ठरले असून त्याची तारीख काही दिवसांनी ठरेल असेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले। यावेळी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या। यावेळी प्रमुख मार्गदर्शन पुंडलिक भाऊ जाधव, पैलवान अमृतमामा भोसले, अरविंद माने, नितेश पाटील, वैभव खोंद्रे, मोहन मालवणकर, विजय मुतालिक, शिरोळवरून आलेले महिपती बाबर, सागर धनवडे, धनंजय पाटील, शहाजी भोसले, रामचंद्र भोसले, सुनील इंगवले सरकार, अनिल हुपरीकर, शिवाजी काळे, भारत बोंगार्डे, सुरेश कापसे, अमरजित जाधव, भरत खडसरे, प्रवीण केरले, संजय चोपडे, विक्रम गायकवाड, विकास खोत, दीपक कुन्नुरे, मिलिंद चौगुले, धनाजी खोपले त्याचबरोबर तमाम मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।